हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, तुम्हाला टर्मिनल एक्झामिनेशनसाठी मॅथ्स 1चे टोटल 3 चॅप्टर्स होते. फर्स्ट चॅप्टर इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, सेकंड वॉज दी क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड थर्ड वन इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपण त्या तीनही चॅप्टर्सची रिव्हिजन कंप्लीट केली आहे. आज आपण मॅथ्स 2 ला स्टार्ट करतो आहे. ओके, जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टरची रिव्हिजन आपण करणार आहे. फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. ओके, आता सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये आपण बरेच असा भाग पाहिला होता. बघा, आधी तर आपण पाहिलं होतं रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, त्यानंतर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, कन्वर्स ऑफ बीपीटी, टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल अँड द रेशो दॅट इंटरसेप्ट्स द मोड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. हे सगळे पॉईंट्स आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये कवर केले आहेत. यू कॅन ब्राउज थ्रू दी लेक्चर्स. त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट्स इन डिटेल विथ जे आपले प्रॅक्टिस सेट आहेत त्यासोबत मिळतील. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द रिव्हिजन. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. ठीक आहे, एरिया ऑफ ए ट्रायंगल. एरिया ऑफ ए ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, तुम्ही अगदी 5th-6th स्टँडर्डपासून शिकता आहात. एरिया ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, 1/2 बी इंटू एच हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. मग द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू काय लिहिणार आपण, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता B1 काय असेल तर फर्स्ट जो ट्रायंगल असणार आहे त्याचा बेस असेल. H1 काय असेल जो सेकंड ट्रायंगल असणार आहे त्याची हाईट असणार आहे. B2 काय असेल सेकंड ट्रायंगलचा बेस असेल आणि H2 इथे सेकंड ट्रायंगलची हाईट असणार आहे. ओके, मग यावरून आपण एक प्रॉपर्टी लिहू शकतो. काय प्रॉपर्टी आपण म्हणू शकतो, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, जर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर आपण म्हणतोय तर तो काय कशाच्या इक्वल असेल, दी प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, अशा पद्धतीने रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. याचीच प्रॉपर्टी तुम्ही कन्वर्ट करून घेऊ शकता. ती मगअप करायची काहीच गरज नाही. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ बेसेस ऑफ दॅट टू ट्रायंगल्स अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, नाव नेक्स्ट वन, इफ द हाईट्स आर इक्वल. आता इथे आपण दोन वेगवेगळ्या कंडिशन्स पाहिल्या होत्या इफ यू रिमेंबर. ठीक आहे, बघा, जर दोन ट्रायंगल्स असतील, ठीक आहे, हे असेल B1 आणि हे असेल B2, ही ह्याची हाईट असणार आहे. आता दोन्ही ट्रायंगलची हाईट जर इक्वल असेल, ओके, ह्याची पण H आहे आणि याची पण H आहे, इक्वल आहे. इफ द हाईट्स आर इक्वल देन एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. हाईट इक्वल आहे त्यामुळे हाईट आपण घेत नाही. ही प्रॉपर्टी आपण लिहू शकतो ॲज लाईक एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ओके, एरियाज ऑफ ए ट्रायंगल्स विथ द इक्वल हाईट आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आणि याच्या अपोजिट आपण घेऊया, जर बेस इक्वल असतील. ओके, इथे बेस B असेल आणि हाईट H1 H2 असेल तर आपण काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू H1 अपॉन H2. म्हणजेच काय, इफ द बेसेस ऑफ ए ट्रायंगल आर इक्वल देन द एरिया ऑफ ए टू ट्रायंगल इज इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ही झाली थर्ड प्रॉपर्टी. एकूण 3 प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. 3 फॉर्म्युलेज इथे पाहिले आहे. बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता यामध्ये फर्स्ट कंडिशन आपण पाहिली, जर टू ट्रायंगल्सचे हाईट्स इक्वल असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. इथे ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 जे तुम्हाला नावं दिली असतील त्या ट्रायंगल्सची ती नावं तुम्ही घेऊ शकता. इफ द बेसेस आर इक्वल, जर बेसेस इक्वल असतील देन वॉट, then area of triangle first upon area of triangle second is equal to H1 upon H2. हा झाला पहिला पार्ट, रेशो ऑफ एरियाज ऑफ ए ट्रायंगल. यानंतर BPT अँड कन्वर्स ऑफ BPT आपण पाहणार आहोत. तुम्हाला हे हवं असेल इन शॉर्ट यू कॅन राईट डाऊन.
सी द नेक्स्ट इज बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, द थेरम ऑफ BPT. हा थेरम तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम येतो. आय हॅव रिटन थेरम ऑन द बोर्ड. इफ ए लाईन parallel to side of a triangle and intersects the remaining sides in two distinct points, then line divides the sides in a same proportion. Okay, this is the theorem. Then what we have to prove is AP upon PB, that is AP upon PB is equal to AQ upon QC. Okay, लक्षात काय ठेवणार आहात? थेरम टू प्रूफ आणि डायग्राम. बाकी जे त्याचं प्रूफ असणार आहे ते मी आता एक्सप्लेन करणार आहे अँड यू विल बी डन विथ दॅट. ओके, सो थेरम, इफ ए लाईन पॅरलल टू द साइड ऑफ ए ट्रायंगल, ओके, PQ इज द लाईन पॅरलल टू BC, it intersects the two sides of a triangle in two distinct points. Okay, this line intersects the lines of a triangle, that is side AB and side AC, in point P and point Q respectively. Then line divides the sides in the same proportion. Then this side get divided in same proportion, that is AP upon PB is equal to AQ upon QC. आता याचा प्रूफ कसं देणार? तर फर्स्ट APQ हा ट्रायंगल अज्यूम करा, त्यानंतर PQB हा ट्रायंगल अज्यूम करा. या ट्रायंगलचा आपल्याला रेशो लिहायचा आहे. रेशो येईल AP upon PB. ओके, नाउ फॉर सेकंड केस अज्यूम ट्रायंगल APQ अँड PQC. हा ट्रायंगल आणि आता जो आहे तो हा ट्रायंगल आहे. ओके, याचा रेशो येईल AQ अपॉन QC. आता इथे जो काही बेस आहे या दोन्ही ट्रायंगलचा PQB आणि PQC, या दोन्ही ट्रायंगलचा इथे जो बेस आहे PQ हा कॉमन आहे. ओके, बेस कॉमन आहे. हा ट्रायंगल APQ दोन्ही आपण जिथे रेशो घेतलेत तिथे कॉमन आहे. मग जर बेस कॉमन आहे तर आपण काय म्हणू शकतो? दिस टू ट्रायंगलची हाईट काय असेल तर ती करस्पॉन्डिंग असेल. ओके, म्हणून मग आपण काय लिहिणार? ट्रायंगल APQ अपॉन PQB इज इक्वल टू ट्रायंगल APQ अपॉन ट्रायंगल PQC. ठीक आहे, म्हणजे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल इक्वल आहे हा ट्रायंगल आणि या ट्रायंगल सोबत. मग यांचं हे इक्वल आहेत तर यांचे जे रेशोज आहेत ते सुद्धा इक्वल असतील. म्हणून AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC असं आपण इथे म्हणणार आहोत. मी एक्सप्लेन करत होते तेव्हा तुम्ही टेक्स्टबुक रेफर केलं असेल होपफुली. जर काही डाऊट्स असतील तर गो थ्रू द व्हिडिओज फ्रॉम द स्टार्टिंग. इथे तुमचे हे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आपण आता रिव्हिजन पाहतो आहोत. नेक्स्ट आहे कन्वर्स ऑफ BPT. ओके, BPT म्हणजेच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. याचा कन्वर्स काय असणार आहे तर याचा बरोबर अपोजिट असणार आहे BPTचा. सी, इफ ए लाईन डिवाइड्स एनी टू लाईन्स ऑफ ए ट्रायंगल इन ए सेम रेशो, देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड लाईन. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हियर? लाईन L इज पॅरलल टू सेगमेंट BC. बघा ABC ट्रायंगल आहे. लाईन L या ट्रायंगलच्या साइड्सला इंटरसेक्ट करते और डिवाइड करते, दोन पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करते, पॉईंट P अँड पॉईंट Q मध्ये. आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे लाईन L इज पॅरलल टू BC. हा थेरम प्रूव्ह करायला येत नाही, पण या टाईप्सवर एक्झाम्पल्स मात्र तुम्हाला सॉल्व करायला येऊ शकतात. सो आय हॅव रिटन दिस ऑन द बोर्ड. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मात्र मोस्ट ऑफ द टाइम्स 99% तुम्हाला प्रूव्ह करायला येतो. सो बी प्रिपेअर्ड विथ दिस थेरम. आता आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम अँड कन्वर्स ऑफ BPT ची रिव्हिजन केली. इफ यू वॉन्ट दिस यू कॅन राईट डाऊन, अदरवाइज वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट. See, after that we will see the property of angle bisector. Okay, the property or theorem is the bisector of an angle of triangle divides the side opposite to angle in the ratio of the remaining side. ठीक आहे, जो अँगल बायसेक्टर असणार आहे तो काय करतो तर ट्रायंगलला डिवाइड करतो. कशात? द साइड ऑफ ऑपोजिट साइड टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. दॅट इज what we have to prove here. AE upon EB is equal to CA upon CB. ठीक है, this AE upon EB is equal to CA upon CB.
ही प्रॉपर्टी सगळे थेरम्स आपण इन डेप्थ प्रूव्ह करून पाहिले आहेत. सो वी विल नॉट गो फॉर दॅट प्रूफ्स. जस्ट इट्स अ ओवरऑल look or you can say the outlet of the chapter. So next is the property of three parallel lines and their transversal. Three parallel lines means what? The three lines which lie in a same plane and does not intersect each other. Okay, this is called as parallel lines. If there are three parallel lines and the transversal intersects them, then the theorem is what? The ratio of intercepts made on a transversal by three parallel lines is equal to corresponding intercepts. Okay, that is what we have to prove here. Line L parallel to line M parallel to line M. ठीक है, T1 and T2 are the transversal and line LMN, they are intercepting this transversal in the point A, B, C for T1 and for T2 for transversal 2 in the points P, Q and R. ओके, इथे आपण एक कन्स्ट्रक्शन करतोय. वी आर जस्ट जॉइनिंग दिस P and C. ओके, CP here it intersects at line M. We will say it as D. So this is the property of three parallel lines and the transversal. Next to this we will see the property for the similarity of a triangle. If you want this you can write down. Okay, why we are just looking this? आपण हे इतकंच का पाहतो आहे? कारण हे थेरम्स प्रूव्ह करायला येणार नाहीत, पण याच्यावर बेस्ट एक्झाम्पल्स असणार आहेत. मग त्यासाठी जी प्रॉपर्टी काय आहे, यामध्ये आपण काय प्रूव्ह करणार आहोत आणि त्याची डायग्रॅम काय आहे, इतकंच बेसिक तुम्हाला माहिती असणं लाईक इट्स नेसेसरी. सो आपण इतकाच भाग पाहतो आहे इन रिव्हिजन. इफ यू वॉन्ट राईट डाऊन. See, there are total 4 tests for the similarity of a triangles. We have learned that in 9th standard too. Okay, first test is AAA test. AAA means angle test. What is the test? So when the corresponding angles of a two triangles are congruent, then two triangles are said to be similar. Okay, suppose ABC आणि इकडे PQR असे दोन ट्रायंगल्स आहेत. A is congruent to P, angle A is congruent to angle P, then angle B is congruent to angle Q and angle C is congruent to angle R. Then what we can say, these three triangles or angles of first triangle is corresponding congruent to the corresponding angles of a second triangle, then it is called as AAA test. Okay, angle test for the similarity. Second test is AA test. When two angles of a one triangle are congruent to the two corresponding angles of another triangle, then the two triangles are said to be similar. Okay, जर फर्स्ट ट्रायंगलचे दोन अँगल सेकंड ट्रायंगलच्या दोन अँगल्स सोबत जर कॉन्ग्रंट असतील तर ते दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत असं आपण म्हणणार आहे. According to AA test of similarity of a triangle. Now moving to the third test, SAS test. SA is side angle side test. What we can say, if two pairs of corresponding sides are in proportion and a angle between them are congruent, then the two triangles are said to be in similar. ठीक है. If two pairs of a corresponding sides, okay, triangleच्या corresponding sides असणार आहेत, त्याच्यात दोन pairs आणि one pair of angle of a corresponding triangle are congruent, then these two triangles are said to be similar according to SAA test. SA is side angle side test. And last one is SSS test. SSS is side and side. When three sides of a first triangle are in proportion with the three sides of the another triangle, then that two triangles are said to be in similar according to SSS test. After that, properties of a similar triangle. See, triangle ABC is similar to triangle ABC. The property is called as reflexivity. Okay, same triangle जो आहे ट्रायंगल ABC सोबत स्वतः सोबत सिमिलर असणारच आहे. ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल PQR,
जो ट्रायंगल असणार आहे तो स्वतःसोबत सिमिलर असणार आहे. इन दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्सिव्हिटी. आफ्टर दॅट triangle ABC is similar to triangle DEF. If triangle ABC is similar to triangle DEF, then triangle DEF is also similar with triangle ABC. Okay. जर ABC DEF सोबत सिमिलर असेल तर DEF सुद्धा ABC सोबत, म्हणजे जर रिव्हर्समध्ये जर तो सिमिलर असणार आहे. या प्रॉपर्टीला सिमेट्री असं म्हटलं जातं. आणि थर्ड अँड लास्ट प्रॉपर्टी इज ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. ट्रायंगल DEF इज सिमिलर टू ट्रायंगल GH आहे. आता ABC DEF सोबत सिमिलर आहे, DEF GHI सोबत सिमिलर आहे, तर ABC GHI सोबत सिमिलर असू शकतो. ओके, देन ABC इज सिमिलर टू GHI. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्सिटी. ओके, आपण 3 प्रॉपर्टीज पाहिल्या आहेत, 4 टेस्ट पाहिल्या आहेत फॉर सिमिलॅरिटी ऑफ ए ट्रायंगल. ओके, नाव वी हॅव डन विथ दिस चॅप्टर. तुम्हाला हे हवं असेल यू कॅन राईट डाऊन इन युअर नोटबुक. जे काही व्हिडिओज असणार आहेत टोटल सिमिलॅरिटीचे ते व्हिडिओज सगळे रेफर करा. जर कोणत्या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॉब्लेम असतील त्या व्हिडिओजमध्ये आय थिंक ऑलमोस्ट एक्झाम्पल सॉल्व करून घेतलेले आहेत. सो गो थ्रू दॅट व्हिडिओज. प्रॉब्लेम सेट सॉल्व करण्याचा ट्राय करा. इफ यू विल गेट द टाईम, practice more and more. Okay, so we will stop here today. Thank you.